Hello everyone, good morning. I am Husar Vishwas, lecturer of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shivagaon. My subject is Hospital and Clinical Pharmacy. So, my dear students, previous some lecture we discuss about the medical terminology. In today's lecture we are going to discuss the remaining points of this chapter, that is definition of antimicrobial agents, antioxidant, antiparasitic, antirheumatics, then antiseptic, anticellulose, then aperines, bitters, carminative, cholagogues, cholinergics, cholinergic blocking agents, disinfectants, diuretics, hypnotics, laxative, oxytocin, purgative, tranquilizers, and some prefix and suffix of the medical words स्टडी करणार आहोत आपण. त्याच्यामध्ये फर्स्ट वन स्टडी करूया आपण मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये अँटीमायक्रोबियल म्हणजे काय. आपण फर्स्ट इयरमध्ये पाहिलं होतं की अँटीमायक्रोबियल म्हणजे काय. दीज आर द एजंट दॅट रेड्यूस ऑर प्रिव्हेंट द ऑर डिस्ट्रॉय द पॅथोजन्स. अँटीमायक्रोबियल म्हणजे काय. These are the agents or agents that reduce, prevents or destroy pathogens. म्हणजे असे एजंट की जे काय करतात, पॅथोजन डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात, त्याचबरोबर प्रिव्हेन्शन करण्याचं काम करतात आणि रिड्यूस करण्याचं. जे मायक्रोबियल ग्रोथ आहे ती मायक्रोबियल ग्रोथ काय करतात, रिड्यूस करण्याचं काम करतात. त्याचबरोबर जी मायक्रोब्सची ग्रोथ आहे, पॅथोजनची जी ग्रोथ आहे ती प्रिव्हेंट करण्याचं काम करतात आणि पॅथोजनला डिस्ट्रॉय करण्याचं काम करणाऱ्या एजंटला आपण काय म्हणतो, अँटीमायक्रोबियल किंवा अँटीमायक्रोबियल एजंट्स. देन नेक्स्ट डेफिनेशन आहे अँटीऑक्सिडंट, अ सबस्टन्स दॅट इनहिबिट्स ऑक्सिडेशन. म्हणजे असा सबस्टन्स की तो काय करतो, इनहिबिट करतो ऑक्सिडेशन रिॲक्शन जे आहे किंवा ऑक्सिडेशन जे आहे ते ऑक्सिडेशन होऊ देत नाही, ते इनहिबिट करतो. अशा सबस्टन्सला आपण काय म्हणतो, अँटीऑक्सिडंट. देन नेक्स्ट वन आहे अँटीपॅरासायटिक. अँटीपॅरासायटिकचं काम काय आहे, डिस्ट्रक्टिव्ह टू पॅरासाइट. पॅरासाइट जे आहेत त्यांना डिस्ट्रक्टिव्ह करणं हे अँटीपॅरासायटिकचं काम आहे. डिस्ट्रक्टिव्ह टू पॅरासाइट, पॅरासाइट्सला डिस्ट्रक्ट करणे किंवा डिस्ट्रक्ट करणे हे त्याचं काम आहे. देन अँटीरोमॅटिक्स. अँटीरोमॅटिक्स म्हणजे काय, दीज आर द एजंट विच प्रिव्हेंटिव्ह और विच आर यूज इन रुमॅटिझम डिसीज. रुमॅटिझम म्हणजे असा एजंट की त्याला आपण कशामध्ये यूज करू शकतो, जो रुमॅटिझम डिसीज आहे त्या रुमॅटिझम डिसीजमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो ट्रीटमेंटसाठी. त्याला आपण अँटीरुमॅटिक्स ड्रग्स किंवा अँटीरुमॅटिक्स एजंट ही म्हणू शकतो. अँटीरुमॅटिक्स म्हणजे काय, प्रिव्हेंटिव्ह ऑर क्युरेटिव्ह रुमॅटिझम. म्हणजे रुमॅटिव्हला प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा क्युअर करण्यासाठी, तो ट्रीट करण्यासाठी वापरला जाणारा एजंट म्हणजे अँटीरुमॅटिक्स. देन नेक्स्ट वन आहे अँटीसेप्टिक. अँटीसेप्टिक म्हणजे काय तर केमिकल सबस्टन्सेस दॅट रेंडर डिसीज प्रोड्युसिंग मायक्रोऑर्गॅनिझम हार्मलेस बाय प्रिव्हेंटिंग देअर ग्रोथ अँड मल्टिप्लिकेशन. काय करतात ते, रेंडर डिसीज प्रोड्युसिंग देन मायक्रोऑर्गॅनिझम हार्मलेस प्रिव्हेंट करतात. काय प्रिव्हेंट करतात तर देअर ग्रोथ, त्याची ग्रोथ आणि मल्टिप्लिकेशन हे प्रिव्हेंट करण्याचं काम करतात. देन नेक्स्ट डेफिनेशन आहे अँटीसियालोगस, एजंट्स दॅट डिक्रीजेस सिक्रिशन ऑफ सलायवा.
म्हणजे असे एजंट काय डिक्रीज करतात ते तर आपलं सलायवाचं जे सिक्रेशन असेल ते सलायवाचं सिक्रेशन डिक्रीज करण्याचं काम कोण करतात तर अँटीसियालोगोगस जे एजंट आहेत ते काय करतात द एजंट दॅट डिक्रीजेस सिक्रेशन ऑफ सलायवा. द नेक्स्ट वन आहे ॲपेरियंट्स. ॲपेरियंटची डेफिनेशन काय आहे द सबस्टन्स विच व्हेन टेकन बाय माउथ प्रोमोट बॉवेल इव्हॅक्युएशन. म्हणजे असा सबस्टन्स कधी घेतला जातो तर बाय माउथ प्रमोट बॉवेल इव्हॅक्युएशन. देन नेक्स्ट वन आहे बिटर्स. बिटर्स म्हणजे काय तर द बिटर प्रिन्सिपल ऑफ these ड्रग्स. द बिटर प्रिन्सिपल ऑफ these ड्रग्स इन्क्रीज द सिक्रेशन ऑफ सलावा अँड गॅस्ट्रिक ज्यूस. काय केलं जातं याच्यामध्ये जे सिक्रेशन आहे सलायवाचं त्याचबरोबर गॅस्ट्रिक ज्यूस त्याच्यामध्ये काय केलं जातं ड्रग इन्क्रीजेस. कोण इन्क्रीज करतं ड्रग इन्क्रीजेस द सिक्रेशन ऑफ सलायवा अँड गॅस्ट्रिक ज्यूस. ड्रग काय इन्क्रीज करण्याचं करतं सलायवाचं सिक्रेशन आणि गॅस्ट्रिक ज्यूसचं. देन नेक्स्ट वन आहे कार्मिनेटिव्ह. कार्मिनेटिव्ह आर द एजंट दॅट प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ गॅस. कार्मिनेटिव्ह काय काम करतं असं एजंट आहे काय प्रिव्हेंट जे गॅस फॉर्मेशन आहे ते गॅस फॉर्मेशन प्रिव्हेंट करण्याचं काम कार्मिनेटिव्ह करतात. दीज आर द एजंट ऑर दॅट प्रिव्हेंट्स द फॉर्मेशन ऑफ gas. Carminative are the agent that prevents the formation of gas. Then next one आहे कोलॅगोगस. नेक्स्ट वन आहे कोलॅगोगस ड्रग कॉजिंग इव्हॅक्युएशन ऑफ गॉल ब्लॅडर. कशाला कॉज करतात तर जे गॉल ब्लॅडर आहे इव्हॅक्युएशन ऑफ गॉल ब्लॅडर. कोलॅगोगस म्हणजे काय ड्रग्स कॉजिंग इव्हॅक्युएशन ऑफ गॉल ब्लॅडर. देन नेक्स्ट वन आहे कोलिनर्जिक ड्रग्स दॅट मिमिक द इफेक्ट ऑफ पॅरासिम्पॅथेटिक. असे ड्रग काय करतात ते पॅरासिम्पॅथेटिक नर्व सिस्टीम जे आहे किंवा पॅरासिम्पॅथेटिक नर्व जे आहेत त्याचा काय करतात इफेक्ट मिमिक करण्याचं काम करतात. अँड ऑल्सो कॉल्ड ॲज पॅरासिम्पॅथोमिमेटिक. आणि त्यालाच आपण काय म्हणतो पॅरासिम्पॅथोमिमेटिक आपण त्यांना म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो पॅरासिम्पॅथोमिमेटिक. देन नेक्स्ट डेफिनेशन आहे कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट्स ड्रग विच काउंटरॅक्ट द इफेक्ट ऑफ कोलिनर्जिक सिस्टीम. असे ड्रग की जे काउंटरॅक्ट इफेक्ट करतात कशामध्ये कोलिनर्जिक सिस्टीममध्ये. देन नेक्स्ट वन आहे डिसइन्फेक्टंट्स. डिसइन्फेक्टंट म्हणजे काय केमिकल सबस्टन्स विच डिस्ट्रॉय द पॅथोजेनिक मायक्रोब्स. काय असे केमिकल सबस्टन्स की ते काय करतात पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत त्याला डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. केमिकल सबस्टन्स आहे विच डिस्ट्रॉय द पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा मायक्रोब्स. आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं फर्स्ट स्लाईडमध्ये अँटी मायक्रोबियल एजंटची डेफिनेशन बघितली. त्यामध्ये काय पाहिलं की असा एजंट दॅट रिड्यूस द प्रिव्हेंट ऑर डिस्ट्रॉय द पॅथोजन्स. प्रिव्हेंट करतं किंवा डिस्ट्रॉय करतं. देन नेक्स्ट वन पाहिलं अँटीऑक्सिडंट अ सबस्टन्स दॅट इनहिबिट द ऑक्सिडेशन. देन नेक्स्ट वन काय स्टडी केलं अँटी पॅरासायटिक डिस्ट्रक्टिव्ह टू पॅरासाइट. देन अँटी रुमॅटिक्स प्रिव्हेंटिव्ह ऑर क्युरेटिव्ह रुमॅटिझम. देन नेक्स्ट स्लाईडमध्ये काय काय स्टडी केलं अँटीसेप्टिक. अँटीसेप्टिक म्हणजे काय केमिकल सबस्टन्स दॅट रेंडर डिसीज प्रोड्युसिंग मायक्रो ऑर्गॅनिझम हार्मलेस बाय प्रिव्हेंटिंग देअर ग्रोथ अँड मल्टिप्लिकेशन. देन नेक्स्ट जी डेफिनेशन होती अँटीसियालोगोगस इन दॅट एजंट्स दॅट डिक्रीजेस द सिक्रेशन ऑफ सलायवा. त्याच्यामध्ये काय होतं सलायवाचं सिक्रेशन डिक्रीज होतं. देन ॲपेरियंट त्याच्यामध्ये सबस्टन्स विच व्हेन टेकन बाय माउथ प्रमोट बॉवेल इव्हॅक्युएशन.
देन नेक्स्ट वन आहे बिटर्समध्ये काय सांगितलं की द बिटर प्रिन्सिपल ऑफ दिस ड्रग इन्क्रीजेस द सिक्रेशन ऑफ सलायवा अँड गॅस्ट्रिक ज्यूस. नेक्स्ट वन होतं कार्मिनेटिव्ह एजंट्स दॅट प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ गॅस अँड हेल्प्स टू एक्सपेल इट. असं एजंट की जो गॅस फॉर्मेशन प्रिव्हेंट करतो आणि त्याला एक्सपेल आउट करण्यासाठी मदत करतो. द नेक्स्ट वन आहे कोलॅगोगस ड्रग कॉजिंग द इव्हॅक्युएशन ऑफ गॉल ब्लॅडर. देन कोलेरेटिक्स. नेक्स्ट जी डेफिनेशन आहे कोलेरेटिक्स एजंट्स दॅट इन्क्रीजेस द सिक्रेशन ऑफ बाईल. कोलेरेटिक्स म्हणजे काय, असा एजंट की तो सिक्रेशन ऑफ बाईल इन्क्रीज करतो. देन कोलिनर्जिक्स, त्याच्यामध्ये काय डेफिनेशन आहे, ड्रग्ज दॅट मिमिक द इफेक्ट ऑफ पॅरासिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन. पॅरासिम्पॅथेटिक स्टिम्युलेशनचा इफेक्ट काय करतो, मिमिक करतो, आणि त्याला काय म्हटलं जातं त्यामुळे, तर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पॅरासिम्पॅथोमिमेटिक्स. त्याला आणखी काय म्हटलं जातं, पॅरासिम्पॅथोमिमेटिक्स. देन नेक्स्ट वन आहे कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट. कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट म्हणजे काय, ड्रग्ज विच काउंटरॅक्ट द इफेक्ट ऑफ कोलिनर्जिक सिस्टीम अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पॅरासिम्पॅथोलायटिक और अँटी कोलिनर्जिक. कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंटलाच दुसरं नाव काय आहे, अँटी कोलिनर्जिक किंवा पॅरासिम्पॅथोलायटिक एजंट्स. मग ते काय करतात, काउंटरॅक्ट द इफेक्ट ऑफ कोलिनर्जिक सिस्टीम. देन नेक्स्ट वन आहे डिसइन्फेक्टंट. एक्झाम्पल काय आहे त्याचं, की केमिकल सबस्टन्सेस विच डिस्ट्रॉय द पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम. असे केमिकल सबस्टन्स की ते काय करतात, पॅथोजेनिक मायक्रोब्स डिस्ट्रॉय करतात. देन नेक्स्ट वन आहे डायोरेटिक्स. नेक्स्ट जी डेफिनेशन आहे ती कोणती आहे, डायोरेटिक्स ड्रग्स विच एनहान्स द युरिन फॉर्मेशन एनहान्स करण्याचं काम करणाऱ्या ड्रगला आपण काय म्हणतो, डायोरेटिक्स. देन हिप्नोटिक्स. नेक्स्ट जी डेफिनेशन आहे ती आहे हिप्नोटिक्स ड्रग इंड्युसिंग स्लीप रिझेम्बलिंग नॅचरल स्लीप. असे ड्रग ते काय करतात, स्लीप रिझेम्बलिंग नॅचरल स्लीप. देन नेक्स्ट वन आहे लॅक्झेटिव्ह ड्रग्स विच लूजन द बॉवेल अँड फॅसिलिटेट द कंटेंट ऑफ बॉवेल मुवमेंट्स ॲट द टाईम ऑफ डिफॅक्शन. याचं डेफिनेशन काय, these are the drug which is loses the bowel movement or defecation. Then next one आहे ऑक्सिटोसिस एजंट्स विच स्टिम्युलेट द युटिराइन कॉन्ट्रॅक्शन. ऑक्सिटोसिस म्हणजे काय, असा एजंट जो युटिराइन कॉन्ट्रॅक्शन स्टिम्युलेट करण्याचं काम करतो. एजंट्स विच स्टिम्युलेट द युटेराइन कॉन्ट्रॅक्शन. देन नेक्स्ट वन आहे पर्गेटिव्ह ड्रग्ज विच कॉजेस इव्हॅक्युएशन ऑफ फ्लुइड फेसेस. असे ड्रग ते काय करतात, इव्हॅक्युएशन ऑफ फ्लुइड फेसेस. देन नेक्स्ट वन आहे ट्रँक्विलायझर्स सबस्टन्सेस विच diminish anxiety and excitability by sedative action on the nervous system. काय पाहिलं आपण आत्ताच्या स्लाइडमध्ये डायोरेटिक्स, त्याच्यामध्ये काय सांगितलं का, ड्रग विच एनहान्स द युरिन फॉर्मेशन. देन हिप्नोटिक्स ड्रग इंड्युसिंग स्लीप रिझेम्बलिंग टू द नॅचरल स्लीप. देन लॅक्झेटिव्ह these are the substance or agents drug which loosen the bowel movement. Then oxytocin agents which stimulate the uterine contraction. Then next one purgative drug which causes the evacuation of fluid feces. Then tranquilizer substances which diminish the anxiety and excitability by the sedative action on the nervous system. Then next one आहे सम प्रिफिक्स अँड सफिक्स ऑफ मेडिकल वर्ड्स. काही प्रिफिक्स आणि सफिक्स दिलेले आहेत मेडिकल वर्ड्समध्ये. त्याच्यामध्ये प्रिफिक्स पहा, AB, AD, ANTE, ANTI, AUTO. then BARO, BARO, then BI, BIO, CR,
CIRCUMHOMO HYI हायड्रो हायपर हायपो. आता हे प्रिफिक्स झाले, प्रिफिक्स किंवा सफिक्स. ए म्हणजे काय ॲब्सेन्स ऑफ, AB म्हणजे काय अवे फ्रॉम, AD म्हणजे काय टुवर्ड्स, NT म्हणजे काय बिफोर, ANTI म्हणजे काय अपोज टू, ऑटो मीन्स सेल्फ अँड बॅरो मीन्स प्रेशर. देन BI मीन्स बाय मीन्स टू, बायो मीन्स लाईफ, circum means around, homo means same, hydro means fluid, hyper means above excess of normal, and hypo means between. then next one आहे con. त्याचा मिनिंग आहे टुगेदर विथ, डाइस डिसऑर्डर, आय आउट, इक्टॉमी कटिंग आउट किंवा रिमूव्हल, EP मीन्स अपॉन, जेनिक मीन्स प्रोड्युसिंग, ग्राफी म्हणजेच रेकॉर्डिंग, हिम म्हणजे ब्लड, हेमी मीन्स हाफ, other or differing. then micro means small, multi means many, myco means fungus, myces means पुन्हा fungus. then natal means birth, neo means new नवीन, ओलॉजी means science, pathy means disease, post means after, pre means before, pseudo means false, then sub means below, and supra means above. हे त्याचे प्रिफिक्स आणि सफिक्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट वन आहेत सम ॲब्रिवेशन, सम इम्पॉर्टंट ॲब्रिवेशन यूज इन मेडिकल प्रॅक्टिसेस. काही इम्पॉर्टन्स ॲब्रिवेशन दिलेले आहेत की जे की मेडिकल प्रॅक्टिसेसमध्ये यूज केले जातात. त्यामध्ये फर्स्ट वन आहे ABD. ABDला आपण काय म्हणतो, त्याचा मिनिंग आहे ॲबडॉमेन. देन ACTH ॲड्रेनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. ACTHचा लॉंग फॉर्म किंवा त्याचा अर्थ काय आहे ॲड्रेनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. देन AG मीन्स अल्ब्युमिन आणि ग्लोब्युमिन रेशो. देन AIDS AIDS एड्स ॲक्वायर्ड इम्युनिटी डिफिशियन्सी सिंड्रोम. त्याचं काय ॲक्वायर्ड इम्युनिटी डिफिशियन्सी सिंड्रोम. देन AM मीन्स बिफोर नून. देन AV मीन्स ॲट्रिओव्हेनस. अगेन AV ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर. देन नेक्स्ट वन आहे BBB ब्लड ब्रेन बॅरियर बंडल ब्रांच ब्लॉक. त्याचा काय लॉंग फॉर्म आहे ब्लड ब्रेन बॅरियर किंवा बंडल ब्रांच ब्लॉक. देन नेक्स्ट वन आहे B.B.T बसल बॉडी टेम्परेचर. देन नेक्स्ट वन आहे BMR बसल मेटाबॉलिक रेट. देन नेक्स्ट वन आहे BP ब्लड प्रेशर. त्याच्यामध्येच आणखीन आहे ब्रिटिश फार्माकोपिया. देन नेक्स्ट वन आहे BUN ब्लड युरिया नायट्रोजन. देन BW बॉडी वेट. देन नेक्स्ट वन आहे C सेंटीग्रेड. त्याच्यानंतर स्मॉल c आहे विथ. देन CC आहे क्युबिक सेंटीमीटर. CC म्हणजे काय क्युबिक सेंटीमीटर. देन नेक्स्ट वन आहे CCF कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअर. त्याचं काय आहे लॉंग फॉर्म कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअर. देन नेक्स्ट वन आहे CNS सेंट्रल नर्वस सिस्टीम. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे CSF सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. त्याच्यानंतर आहे CT कॅम्प्युटराइज टोमोग्राफी. CT म्हणजे काय कॉम्प्युटराइज टोमोग्राफी. देन CVA सेरेब्रो व्हॅस्क्युलर ॲक्सिडेंट. CVA म्हणजे काय सेरेब्रो व्हॅस्क्युलर ॲक्सिडेंट. देन GI गॅस्ट्रो इंटेस्टिनल. देन GTT ड्रॉप. त्याला आपण काय म्हणतो ड्रॉप. GTT ड्रॉप. देन GU जेनिटो युरिनरी. त्याला आपण काय म्हणतो जेनिटो युरिनरी. देन गाईन GYN त्याला आपण काय म्हणतो गायनॅकॉलॉजी. त्याला आपण काय म्हणतो गायनॅकॉलॉजी.
देन नेक्स्ट वन आहे CVS कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. D&C डायलेशन अँड क्युरेटेज. देन नेक्स्ट वन आहे DLC डिफरन्शियल ल्युकोसाइट काउंट. DLC म्हणजे काय, डिफरन्शियल ल्युकोसाइट काउंट. देन नेक्स्ट वन आहे DOA डेड ऑन अरायवल. DU म्हणजे काय, डिओडोनल अल्सर. D&V म्हणजे काय, डायरिया अँड ओमेटिंग. DVT म्हणजे काय, डीप व्हेन थ्रोम्बोसिस. DX म्हणजे काय, डायग्नोसिस. DXRT डीप एक्सरे थेरपी. ECF म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. ECG म्हणजे काय, इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ECT म्हणजे इलेक्ट्रो कन्क्लुझिव्ह थेरपी. EDD म्हणजे एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी. देन EEG म्हणजे काय, EEG म्हणजे इलेक्ट्रो एन्सेफेलोग्राम. देन EMG म्हणजे काय, इलेक्ट्रोमायोग्राम. देन EENT इयर, आय, नोज अँड थ्रोट. EENT म्हणजे आय, इयर, नोज अँड थ्रोट. देन EOG इलेक्ट्रो ऑक्युलोग्राम. देन नेक्स्ट वन आहे EOM इलेक्ट्रो ऑक्युलो मुवमेंट्स. देन ESR इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट. ESR म्हणजे काय, इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट. EST म्हणजे इलेक्ट्रोशॉक थेरपी. F म्हणजे काय, फॅरेनेट. FBS म्हणजे काय, फास्टिंग ब्लड शुगर. देन FIDU म्हणजे फेटल डेथ इन युटेरस. FX म्हणजे फ्रॅक्चर. आणि GFR म्हणजे ग्लोमेरुलार फिल्ट्रेशन रेट. त्याच्यानंतर काय आहे, ग्लोमेरुलार फिल्ट्रेशन रेट. Thank you everyone. Thank you again. Remaining point of this chapter will be studied in next lecture. Thank you.